बरं झालं एकदाची गेली, आता वाट लागली असती माझी. अगं पण शिवा, ती एवढी खोदून का विचारत होती? काय माहिती काय विचारत होती, पण भाई तुम्ही बरं केलं ना आलात, नाही तर खरंच वाट लागली असती माझी. अगं ते ठीक आहे, पण तू सकाळपासून करत काय होती? काय करते म्हणजे? काम करत होते. काम? काय झालं असायला? ए शिवा, खोटं बोलू नका. तू आशूला कसा प्रपोज करायचा याचा विचार करत होते ना? नाही नाही, असं काही नाही आहे. त्यात काय विचार करायचा आहे, समोर आलं की बोलून टाकीन. पण माझा ना मुद्दा वेगळाच आहे. मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. म्हणजे मला प्रश्न पडलाय की त्याला मी का आवडीन. म्हणजे तो एवढा छान भारी देखणा दिसतो आणि मी अशी, मी का आवडीन त्याला? ए शिवा, तू काय वेडी आहेस का? अगं तू डॉन आहेस, डॉन. तेच सांगतेय, डॉन आहे मी, डॉन. अशी मुलगी का कुणाला आवडेल? शिवा, तू जशी तशी राहते, तुझ्यात कोणताही खोटेपणा नाहीये आणि ह्याच कारणामुळे तुमची मैत्री घट्ट आहे. आणि खरं सांगू, तुझा हा स्वभाव त्याला खूप आवडतो. बस बिंदास रे, नाही का, तुझी अशी वैसी रे शिवा, बस. शिवा, आणि असं जर असलं असतं ना तर त्याने तुझ्याशी साधी मैत्री सुद्धा केली नसती. आणि असंही सगळ्यांना हल्ली अशा बिनधास्त मुलीच आवडतात. आजकालचा ट्रेंडच आहे ना तो. हा हो ना बाय, तू सगळ्यांची मदत करतेस, लोकांना मदतीला धावून जातेस. आपली पैशी शिवाची, ओन अँड ओनली शिवा. तर हे सगळं ना फक्त त्या छकुल्याला वाटलं पाहिजे. अरे हसताय कशाला? दा आशू बोल ना. नाही, माझ्यासाठी तो छकुलाच राहणार. अगं बाई, चकुला 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 चकुला. आशू, असं उन्हाळ्यात कलिंगड खायची मजाच वेगळी आहे यार. ए, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे आहे? कुठे आहे? मी बोलतोय तुझ्याशी, तुझं काय चाललंय? काय लक्ष, मस्त कलिंगड आहे. काय विचार करतो सांगा. मी विचार करतोय की आपण शिवाला एक गिफ्ट द्यावं. परत? अरे आत्ताच गिफ्ट दिलं ना. ते नाही रे, ते कानातलं आहे. अरे छोटं गिफ्ट आहे ते. हे बघ, आता आता शिवानी आपल्याला रिपोर्ट फाईल करायला मदत केली, भाऊंनी त्यामुळे शाबासकी दिली. हा, मग त्या शाबासकी एवढं काहीतरी मोठं पाहिजे ना. ऐक आशू, याआधी तू तिला खूप वेळा मदत केली, आता तिने तुला केली फिट्टूस. आणि सारखं सारखं गिफ्ट देऊ नको, तिचा गैरसमज होईल. कसला गैरसमज? काही नाही, ती आपल्या एवढीच आहे, ती मच्युअर आहे. गैरसमज काय व्हायचा त्यात? अरे होईल रे, काय तिला जास्त चट, तुला करायचं ते कर. पण आता दिव्याला भेटायला जायचं हे विसरू नको. आणि तिला गिफ्ट घेऊन जा, त्यावर विचार कर. हे दे, मी संपवतो, तू जा, तुला उशीर होतो. काय? मी चल, हे फ्रीज मध्ये कलिंगड आहे, ते माझं आहे, तुझं नाहीये. संपवणार आहे नाही, मी खाणार आहे. आपल्याला ना शिवा आणि आशूला एकत्र आणण्यासाठी ना काहीतरी करावं लागणार आहे. पण त्यासाठी ना आधी आशू आणि दिव्याताईला वेगळं करावं लागणार. अरे सगळं मान्य आहे मला, पण कसं करणार आपण हे? काहीच कळत नाही. ए इकडे, अरे इकडे ये ना, बस ना, बस. हसू नका, इकडे.
काय ठरलं ते सांगा. अरे येड्यांनो, हे कशाला केलं? दाढी मिशी कशाला काढलीत? अरे हाच तर माझा प्लॅन आहे, शिवा आणि आसूच्या ब्रेकअप साठी. अरे बाबांनो, पण दाढी मिशी काढणं आणि ते दोघे वेगळे होणं काय संबंध? आता दिव्याताई असं म्हणणार आहे का त्या अप्परने दाढी काढली, आपण ब्रेकअप करून टाकू? त्या आशू असं म्हणणार आहे, टिप्पणने दाढीच काढली, आपण लग्नच करूया नको म्हणून. ए आधी ऐक तर, ऐका मी काय म्हणतो इकडे या. पण ऐका ना, यासाठी आशू कुठे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आशू कुठे आहे ते कसं कळणार? ते माझ्यावर सोडा, पहिले मला मांजेला फोन लावून दे. हा मी लावतो. हा हा रिंग झाली. हॅलो, हॅलो, हा मांजा आशूची गाडी कुठे आहे? कुठे? कारण का इकडे आता आशूची क्वीन सारखी दिसणारी गाडी होती, पोलीस तो करत नेत होते. काय? आशूची गाडी उचलली? हा, अरे तो तर कॅफे मध्ये. भाई हा काय त्या दिव्यामध्ये इतका हरवून गेलाय का की गाडी उचलली याला कळलं नाही. आणि बेस्ट आहे ना, म्हणजे माझा पण गैरसमज झाला असेल, कारण आशूच्या गाडीसारख्या भरपूर गाड्या असतील ना. हा, होऊ शकतो. ठीक आहे, हरकत नाही. हा, थँक्यू, बाय. हा, बाय. अरे नाही ना, ऐक मी. ए काय बोलला? बोल. अरे लोकेशन मिळालं हा आणि त्याच्यासोबत दिव्याताई पण आहे. बेस्ट. हा चला तर मग आता मिशन बेकार ब्रेकअप. मला ना आय एम स्टील वंडरिंग, तू मला आज कसं अचानक बोलवलंस? असंच मला आठवण आली तुझी म्हणून. आठवण? थँक्यू. आठवण आली तुला माझी अचानक? क्या बात आहे, आजकाल तुला माझी आठवण यायला लागली आहे तर. हो अरे, म्हणजे घरी लग्नाचा विषय चालू असतो आणि मग आम्ही बोलत असतो तुझ्याबद्दल, म्हणून आली आठवण. आणि तसंही मी आता माझ्या सगळ्या फ्रेंड्सला कॉलेजमध्ये तुझ्याबद्दल सांगितलंय. हो? तुझं नाव ऐकून सगळे इम्प्रेस झालेत. आणि मग मला खूप प्राऊड फील पण झालं. हे तुझ्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्हाला फेमस केलंयस का? हो, आणि मुली तर फिदा झाल्यात तुझ्यावर. अरे खरंच. हा पण मुलं नाही, मुलं जेलस झालेत. मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हटल्यावर जेलसच होणार ना. एक विचारू का? विचार घे. तू इतका हँडसम आहेस, रिच आहेस, तुझ्या मागे तर खूप मुली असतील ना? माझ्या मागे कोणीच नाहीये. अच्छा, मग लाजत काय आहेस तू? लाजत नाहीये मी, मला जस्ट भारी वाटतंय. अरे सांग ना, म्हणजे मैत्रिणी तर असतीलच ना? हा, मैत्रिणी आहेत. मग सांग ना तुझ्या मैत्रिणींबद्दल, किंवा अशी कुठली खास मैत्रीण. दिव्या, असं आज काय विचारतेस अचानक? नाही, असं संशय घेत नाहीये मी तुझ्यावर. हा, पण तू असा विषय टाळशील तर डाऊट येईल. हे बघ, मला मान्य आहे, मी विषय टाळत वगैरे नाही. आणि हे बघ, आपण सगळं सांगूयात एकमेकांना, म्हणजे जे ऑनेस्टली आहे, सगळ्या एकमेकांबद्दलच्या गोष्टी आहेत, जनरल कॉलेज लाईफ, फ्रेंड्स, ह्याबद्दल सुद्धा एकमेकांना सगळं सांगूयात, शेअर करूयात. सो हाय आशू. हा, हाय आशू. अरे कसं अरे आहेस? सॉरी. अरे सॉरी काय सर? काय? एक्सक्यूज मी तुम्हाला ओळखत नाही. अरे बस ना. काय? अरे मला ओळखत नाही? अरे आपल्या मैत्रीला विसरलास तू? असं करणार तू? जा बाबा. शी. ए ओ, मी तुला ओळखत नाही. मी यांना ओळखत नाही. ओ काकू, मी ओळखत नाही तुम्हाला. काय बोलतोय आशू? आपण फ्रेंड्स आहोत, फ्रेंड्स. आशू तुम्हाला विसरलास का?
नाही हा माझा खूप चांगला मित्र आहे. हो. नाही नाही का? कधीपासून? एक मिनिट, मी बघितलंही नाही तुम्हाला आयुष्यात. काकू तुम्ही कोण आहात? अरे आशू तू आता असं करू नको. हा? Naughty. What? बोल. आशू कोण आहेत ह्या? अगं, मी नाही ओळखत यार. मी कसं ओळखेन? मी बघितलंही नाही यांना. असंच करतो. हा अरे, हे काय असं करणार आहेस आशू तू? काय कसं करतोय मी? तुम्ही एक तर प्लीज हात काढा. अरे बस रे, आपण ना वेडाच आहे, वेडा. आय फील व्हायलेटेड. अरे काय व्हायलेटेड? अरे मी तमी आता तर म्हणून तमी? हो. कोण तमी? वा. कसली तमी? हे मी नाही ओळखत आता यांना. एक हात नाही लावायचा अंगात. बस ना आशू. सॉरी मॅम. क्या यार? जाओ. हा तर आशू अरे बस आशू, असं काय करतो? हा ना आमची मैत्री विसरूनच जाणार आहे म्हटलं. काय भाई, विसरून कसलं जाणार? एक मिनिट, आता बास झालंय. मस्करी बास झाली. काय प्रँक आहे का? हा? कोण मस्करी करतो आशू? काय तू मस्करी करतोस. अरे मी तुझी तमी आता तमी म्हणालच की नाही तुम्हाला सांग. कोण तुम्ही? अरे मी तमी. आशू आशू काय म्हणतायत ह्या? कुठली मैत्री? साडी सुटली आहे. सुटली? काय तुटली? काय तुटली? आपली 4 वर्षाची मैत्री तुटली? तुटली. सगळं विसरलास तू? नाही. एवढं सगळं मी केलं तेही विसरलास तू? हा फ्रॉड आहे, फ्रॉड. What? हो तू खरं आशू, तू फ्रॉड आहे. तू फ्रॉड आहे. तुम्हाला माहित आहे एवढी आमची 4 वर्षाची मैत्री, एवढं सगळं हा विसरला सगळं. काय? पण हा फ्रॉड आहे, फ्रॉड. मी ओळखतच नाही याला. फ्रॉड आहे. चेहरा बघितल्यावर का वाटतोय? ए हॅलो. फ्रॉड काय? जाऊ दे, सोडून दे. टाइमपास चालू होता. अरे कसा पळतोय रे? अरे काय रे तू? कशाला हसताय? वाचलंय भैया. अरे बाबा, काही म्हणा पण आपला अप्पर मावशीचा पचका होता होता वाचलाय. घबरा, तुम्हाला अक्कल आहे? अरे साडी नेसवता येत नाही तुम्हाला? अरे काय झालं असतं तिथे तर? ए भाई, आपण ट्युटोरियल बघितलं आणि जेवढं जमतं तेवढं नेसवलं. मी काय रोज नेसवतो काय? हे पण आणि नशीब तू स्वतःची इज्जत स्वतः घेऊन पळाला ना तर अवघड झाला असतं. ए थांब थांब थांब. तू काय असतो रे? एवढा गेटअप केला, त्यांना मदत करायला जाता येत नाही का तुला येडे? अरे याची साडी सुटली हा पळाला, नाही तर मी गेलो असतो माहिती का? वेटर टपकला रे अरे मध्ये. तू रे तू काय मदत केली का त्याला? गेलास ना पळून येडे. मग काय करणार आपण? अरे अरे बस बस, उगाच जास्त चिडवू नका त्याला. अरे मूर्खानो, पण आपण जे करायला आलो ते झालंच नाही. आता काय करायचं? अरे हो ना रे. ए अरे ऐका ना, मी काय म्हणतोय, आपण हे जे सगळं करतोय ना ते खूप चुकीचं करतोय रे. हे जर सगळं शिवाला कळलं ना तर आपले खूप वांदे होतील. अरे ती खूप चिडेल आपल्यावर. हो ना यार, लास्ट टाइम ना तुमच्या सगळ्यामुळे मी लटकलो होतो. ते मला नाही पडा द्यायचं आता. बाबांनो, मला कळतंय पण आपण पण हालचाल केली पाहिजे ना. आपल्याला ना शिवालयात मदत करावीच लागेल. ती ना स्वतःचा पण खूप कमी विचार करते. तो आपण करूया. ए ऐक ऐक ऐक. मला एक सुचलंय, मी सांगू का? म्हणजे आपल्यालाही कळेल ना त्या दोघांचं खरं प्रेम आहे का. मग हे सगळं करायची गरज नाही पडणार आपल्याला. काय म्हणता? हे कोणाला मान्य? हा भाई, मला मान्य आहे. मला पण मान्य आहे. मला पण हा मला पण. हा. हे सांभाळ. मान्य आहे ना? हे नीट बघ. एक मिनिट. हा आई बोल. आशू, अरे ऐक ना, दिव्या आणि तिच्या सगळ्या घरच्यांना आमंत्रण द्यायचं होतं. महत्वाची पूजा आहे आपल्या घरी. आणि हा मंदिरात आहे बरं का ती. आठवणीने सांग, विसरू नको. हो हो, सांगतो. ती माझ्या बरोबरच आहे आता. हो का? बरं हा. तिला आठवण काढली म्हणून सांग. हो चल, बाय. काय झालं? आई होती का? दिव्या, ऐक, तुला निरोप द्यायला सांगितलाय.
उद्या मंदिरात पूजा ठेवली आहे आईने, सो तू, काकू आणि आजी तिघींनी यायचंय. ठीक आहे, सांगते मी घरी. दिव्या, आज मी खूप खुश आहे. का? म्हणजे कुठल्या सुंदर मुलीने प्रपोज केलंय का? हे बघ, माझ्या आयुष्यात एकच सुंदर व्यक्ती आहे आणि ती तू बस. मग खुश का आहेस? मी आज खुश आहे कारण तुम्हाला भेटायला बोलवलंयस आपणहून. आणि उद्या मंदिरात पूजा आहे, सो आपल्या लग्नाची तारीख ठरू शकते कदाचित. चला, आज ह्याला भेटून एवढं नक्की कळलं की ह्याच्या मनात शिवा काय, दुसरी कुठलीच मुलगी नाही. आता माझा मार्ग मोकळा. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. दिव्या, काय झालं? मी बोललो ते आवडलं नाही तुला काय? नाही अरे, इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. इतकी छान बातमी दिलीस तू. मग ठीक आहे. चल निघूयात आपण. काय काय विचार करताय? काय नाही ग, तुझा प्रपोज कसा करायचा याचीच आयडिया शोधतोय. अशी आयडिया शोधतो ना, तो छकुलला होच बोलला पाहिजे. खतरनाक. त्यापेक्षा ना काम करा जरा. नाही नाही शिवा थांब. हे बघ, आम्ही एक काम करतो, आम्ही ना मस्त गॅरेज सजवतो, म्हणजे असं माहोल क्रिएट करतो. मग तू त्याला इथे बोलव आणि तुझ्या मनात जे काय ते सांगून टाक. काय रे? पण इथे हो, इथे. कारण तुमचं खरं नातं खऱ्या अर्थाने इथे फुललंय. मग तू त्याला कविता ऐकव आणि काय ते एकदाचा प्रपोज करून टाक. वा, लाईफ में फर्स्ट टाइम करेक्ट बोला तू. हा, अरे पण एवढं काही करायची गरज नाहीये. ए शिवा, तू गप्पा बस, तुला काय कळत नाही यातलं. ए, तू मोठी PhD केली ना, लवगुरु कुठला? बरोबर तर बोलतोय आपला लव गुरु. हे बरं आहे. आधी भांडायचं, मग एकी करायची. असू दे असू दे. आता ऐक, तू घरी जा, मस्त आराम कर. तू थकलेली दिसते. आम्ही काय ते डिस्कस करून घेतो. ओके? अरे तुम्ही केवढं करताय? म्हणजे लग्नात काय काय कराल? अगं ए, आधी प्रपोज तर करू दे, लग्नाचं नंतर बघू आपण. अरे लग्नापर्यंत पोहोचतो. हा ठीक आहे जाऊ दे. जाते मी. जा तू. जाते. लव गुरुला विचार. मी काय म्हणतो, गरम गरम खा पटकन. शिवानी, शिवानी, अगं जेवण थंड होतंय, लक्ष कुठे आहे तुझं? नाही काय नाही. शिवानी, काय गो, कोणी काही बोललंय का? भांडण झालंय का कोणाशी? कोणी ओरडलंय का? दिव्या काही बोललीय का तुला? दिव्या का काही बोलेल? अगं मग लक्ष कुठे आहे तुझं? काय झालंय? आई अगं आता काय सांगू तुला. उद्या माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यामुळेच पोटात आत्तापासून गोळा आलाय. मला आयुष्यात पहिल्यांदा आवडलेल्या मुलाला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे. आपल्याला कळत नाही ना हे असताना काय करायचं, काय बोलायचं. जाम लोचा झालाय. मी असं कुणावर प्रेम करीन असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळेच भूक मेली आहे माझी. असं वाटतंय ना की
आत्ताच जाऊन सगळं सांगून टाकावं त्याला. शिवानी, अगं कसला एवढा विचार करतेस? अगं ताप वगैरे आलाय का तुला? तब्येत बरी नाहीये का? नाही असं काही नाही. आई हे घे, माझं झालंय. अगं झालं कसं? सगळं तसंच आहे. शिवानी ऐक ना, अगं थोडस तर अगं काय म्हणायचं या पोरीला? सगळं जेवण जसंच्या तसं.